नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील कविता दुसरी पाऊस ही कविता पाहणार आहोत. चला तर बघूया. आभाळ वाजल वारा सुटला, आभाळ वाजल वारा सुटला, वीज चमकली जिकडे तिकडे, वीज चमकली जिकडे तिकडे, पाऊस आला पाणी वायल, पाऊस आला पाणी वायल, पाण्यात बोट हातभर जाऊन, पाण्यात बोट हातभर जाऊन, बोटीवर बसला तो ओरडला, बोटीवर बसला तो ओरडला, धडाडधूम सु सु सुम, धडाडधूम सु सु सुम, चक 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 लक लक लक, चक 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 लक लक लक, धो 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 सो सो सो, धो 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 सो सो सो, सोडली सोडली बुडली बुडली, सोडली सोडली बुडली बुडली, बेडूक बेडूक डरावडूक डरावडूक. मुलांनी बोट कोठे सोडली? पाण्यात. बोटीवर कोण बसले आहे? बेडूक. वीज कोठे चमकली? जिकडे तिकडे. जिकडे तिकडे. कवितेतील तुला आवडलेली ओळ पाहून लिहायची आहे. आभाळ टिंबटिंब वाजले, आभाळ धडाड धूम. काय येईल इथे? धडाड धूम. आकाशात टिंबटिंब वीज चमकली, चक चक चक. कशी चमकली वीज? चक चक चक. पाऊस आला धो धो धो. कसा आला पाऊस? धो धो धो. अशा प्रकारे हे सोडवायचे आहेत. पुढे बघूया. कंसातील योग्य शब्द घेऊन दिलेल्या शब्दांचा यमक शब्द लिही. गारा, पाणी, बुडली तिकडे. चला, पाण्याचा यमक शब्द काय येईल? यमक जुळणारा शब्द पाणी, गाणी. वारा, गारा. जिकडे तिकडे. सोडली, बुडली. अशा प्रकारे लिहायचे आहेत. परिसरात जाऊन निरीक्षण कर. परिसरात खालीलपैकी कोणत्या गोष्टी दिसल्या त्या समोरील चौकटीत बरोबर अशी खूण कर. हिरवेगार गवत दिसले, बेडूक दिसले, साचलेले पाण्याचे डबके, काळे ढग दिसले. अशा प्रकारे याचं निरीक्षण करायचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.